जय महाराष्ट्र. मी आज आपल्यासमोर 2-3 दिवसाच्या नंतर आज पहिली वेळ मी पोस्ट करत आहे. बऱ्याच दिवसापासून वेगवेगळ्या चर्चेला उधाण येत आहे. प्रथमतः तर मी तुम्हाला सगळ्याला सांगू इच्छितो की मी कोणावरही नाराज वगैरे होऊन गेलेलो नाहीये. उद्धव साहेबांवर तर मुळीच नाराज नाहीये. उद्धव साहेबांनी मला खूप प्रेम दिलं, त्याबद्दल दुमत नाहीये. आणि राऊत साहेब किंवा हे कोणती मोठी मंडळी जर कोणी बोलत असेल तर ते त्यांचा हक्क आहे. त्यांनी माझ्यावर खूप मोठं प्रेम केलेलं आहे, त्याच्यामुळं ते बोलतील. काही अडचणीचं नाही. माझ्या वडिलाप्रमाणे आहेत ते बोलले तर मला काही त्याच्यात वाईट वाटणार नाही. पण हे सगळं करत असताना 18 तारखेपर्यंत तरी आम्ही कोणीच कुठं गेलेलो नव्हतो. पण ज्या पद्धतीचं गैरविश्वास किंवा अतिरेक झाला बोलण्याचा, त्याच्यानंतर बऱ्याचशा मंडळीनं विचार केला की आता तिथं थांबून सुद्धा काही फार उपयोग होणार नाही. आणि खरं सांगायचं तर आपण सर्वांना माहिती आहे की खूप दिवसापासून आपण पाहतोय की सत्तेशिवाय कुठलेही कामं कार्यकर्त्याची होत नाही. त्यामुळं कदाचित या सगळ्या गोष्टीचा जे काही मी पाऊल उचललं त्याच्या मागचं एक मोठं कारण असू शकते की माझ्या मतदारसंघामध्ये विकास कामे करावं लागतील. लोकांनी खूप मोठ्या आशेनं मला निवडून दिलेलं आहे आणि मला त्यांची कामं करणं कर्मप्राप्त आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे सगळ्याला की आपल्याला कुठल्याही प्रकारची निधी मिळत नव्हती. माझ्याकडं जे असणारे 5 कोटी रुपये जे MP लाडमधून मिळतात ते अतिशय अपुरे आहेत. आणि प्रत्येक गावात गेलं की प्रत्येकाला काही ना काहीतरी अपेक्षा आहे. त्यांनी खूप मोठ्या आशेनं मला खासदार म्हणून निवडून दिलेलं आहे. तर मी यांची कामे कशी करायची किंवा निधी कुठून मिळवायचा किंवा मग लोकांची जी काही कामं असतील, मग तहसीलमधले असो, पंचायतमधले असो, नगरपंचायतमधले असो, नगरपालिकेतले कोणचे फॉरेस्टचे असो किंवा कुणाचे कुठलेही जे काही कामं करायची असतील तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की हे कामं होत नव्हते. सत्तेमध्ये असल्याशिवाय करता येत नव्हते. त्यामुळं हे पाऊल उचललं असेल. कदाचित बऱ्याच जणांना पटलंही असेल, बऱ्याच जणांना पटलंही नसेल. पण मी जसं सांगत असतो की जनता जनार्दन आहे आणि माझ्यावर खूप त्या लोकांनी सगळ्यांनी प्रेम केलेलं आहे. मला खूप मोठ्या आशेने निवडून दिलेलं आहे. आणि मी त्यावेळेस कदाचित मी म्हणत होतो निवडणुकीच्या आधी की मी तुमच्या सालानं मला ठेवा आणि मी तुमचं साल नेकीनं पार पाडेन. मी 2 वर्षापासून प्रयत्न करतोय. सगळं निष्ठेनंच आपल्यासोबत आहे, पुढेही राहणार आहे. पण मला काम तुमचे जर करायचे असतील, जर निधी जर आणायचा असेल, आपल्याकडे विकास जर आणायचा असेल तर सत्तेत जाणं हे कर्मप्राप्त आहे. आणि त्यामुळं हे पाऊल मी उचललेलं आहे. जसं मी बोललो होतो की आपल्या सालानी मला ठेवा, मी नेकीनं काम करेल, तसंच मी आजही बोलतोय की मी तुमचे नक्की नेकीनं काम करेल आणि माझ्यावर जी तुम्ही जबाबदारी टाकलेली आहे ते मी पूर्णपणे पार पाडेल. त्याबद्दल किंमत कोणी बाळगायचं कारण नाही आहे. आता बरीचशी मंडळी माझ्यावर खुश असू शकते, बरीचशी मंडळी माझ्यावर नाराज असू शकते. पण ज्यांना कळायला असेल की मी का गेलोय तर ते लक्षात घेतील. गेल्या जवळपास वडिलांनी राजकारण थांबवलं तसं 17 वर्षापासून तुम्ही मला ओळखता. मी तुमच्या सानिध्यात आहे. तुम्ही मला खूप मदत केली, खूप माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं टाकलात आणि तुम्हालाही माझा स्वभाव माहीत आहे. मी कुणालाही सोडणारा माणूस नाही आहे. एकट्या अर्धवट गोष्टीमध्ये मी कधी पडत नाही, अर्धवट गोष्टी कोणत्याच करत नाही. माझ्यासोबत जी मंडळी 17 वर्षापासून आहे ते आजही आहे. मला सोडून कोणी गेलेलं नाही आहे. पण कामं होत नसल्यामुळं बरेचसे कार्यकर्ते नजीकच्या काळामध्ये पक्ष सोडून जाऊ लागले आणि कामं होत नसल्यामुळं माझाही म्हणजे पर्याय राहिला नव्हता माझ्याकडं. त्यामुळे मी हे निर्णय घेतला असेल तर काही जण नाराज असतील, काही जण खुश असतील. ठीक आहे, नाराज असले त्यांची मी नाराजी काढण्याचा नक्की प्रयत्न करेन. माझ्या कामातून, माझ्या कार्यातून, माझ्या विकास कामातून मी त्यांना मनवण्याचा प्रयत्न करेन, मी त्यांना रिझवण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या कार्यातून त्यांना मी नक्की एका दिवशी त्यांना चांगलं वाटेल आणि ते माझ्यावर खुश होतील असा मी प्रयत्न नक्की करेन. पण जर कोणी नाराज होतच असेल तर त्याला माझा पर्याय नाही. मी सगळ्यांना विनंती करणार आहे की माझ्यासोबत राहा. मला जशी पहिली साथ दिली तशी आताही साथ द्या आणि मी तुम्हाला कुठेही नाराज करणार नाही. मी सगळ्या गोष्टीचा विचार करून गेलो. मी कार्यकर्त्याचा विचार करून गेलो, मी पदाधिकाऱ्याचा विचार करून गेलो. मी सगळ्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करेन. मी सगळ्याला सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करेन. मी कार्यकर्त्याला उभारी देण्याचा प्रयत्न नक्की करेन. आपण जे माझ्यावर विश्वास ठेवला होता आजही विश्वास ठेवा. मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
आणि मी काय दुसरं कुठं गेलेलो नाही आहे. शिवसेनेतून शिवसेनेतच गेलेला आहे. विचारधाराला कधीही बाजूला टाकलेलं नाहीये. विचारधारा सोडून मी कधी वागलेलो नाहीये आणि पुढेही कधी वागणार नाहीये. मी शिवसेनेतच आहे, शिवसेनेतच राहणार आहे. त्यात काही दुमत नाही. विचारधारा मी नाही सोडलेली आहे बांधवांनो, तसे त्याची काही काळजी करू नका. पण काही मंडळी मी बघतोय की रागाच्या भारामध्ये काहीतरी असंविधानिक बोलतायत. माझी विनंती आहे आपल्याला, हात जोडून विनंती आहे आपल्याला, असंविधानिक नका बोलू. संविधानिक बोला. तुमचा राग करायचा व्यक्त व्हा, नक्की व्यक्त व्हा. मी जर कुठं चुकलो असेल तर माझ्यावर राग करणं तुमचा हक्क आहे, मला नक्की करा, पण असंविधानिक नाही. असंविधानिक बोलू नका, विनंती आहे आपल्याला. कारण कसं आहे की एकदा माणसाचे मन तुटल्याच्या नंतर पुन्हा जुटत नसतात. आणि बोलणं हे थोडंसं म्हणजे बोलणं हे शस्त्रापेक्षाही मोठं असतं. एकदा बोलून जातं माणूस, बोलताना पण पुन्हा त्याची भरपाई होत नाही. त्यामुळं कृपया विनंती आहे आपल्याला की असंविधानिक नका बोलू. बाकी आपल्याच गावच्या बाबळीन, आपल्याच गावच्या पोरी, आपण सगळेजण वापस एका जागीत असणार आहोत. सगळ्यालाच एकूण एकाच्या सोबत राहावं लागतं, काम करावं लागतं. आणि त्यातल्या त्यात मी आपल्याला सगळ्याला सांगितलेलं आहे की मी आपला ऋणी आहे. माझ्यासोबत जर कोणी यायचं नसेल तरी मी कुणाला आग्रह करणार नाहीये. नका येऊ, पण मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही माझ्यासोबत जसं होतात तसं मीही तुमच्यासोबत आयुष्यभर राहीन. 3 वर्षासाठी नाही, मी आयुष्यभर तुमच्यासाठी राहीन. तुम्ही जरी मला काही माझ्यासोबत आलं तरी मी तुमच्यासोबत नक्की राहीन. आणि त्याच्यासाठी काही कुठल्याही गोष्टीची शंका करण्याचं काही कारण नाही आहे. पण जसं जरी बोलणं आहे ते थोडंसं आपण टाळलं पाहिजे असं माझं मत आहे. बाकी कसं आहे की बरेच लोक वेगवेगळी भाषा करतायत. असं झालं तर तसं, तसं झालं तर तसं. राऊतसाहेब आमचे काल परवा म्हणले की झोडून काढू, हे करू, ते करू. तर ठीक आहे, मोठे माणसं आहेत, माझ्या वडिलाप्रमाणे आहेत, त्यांना काही बोललं तरी चालते, त्यांनी म्हणू द्या, हरकत नाही. पण कसं आहे, झोडायला तोडायला कोणीच कोणाच्या कमी नसते. या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच माणूस सगळ्या गोष्टी करत असतो. कदाचित न कळत कोणी ना कोणतरी म्हणजे हे यांचं ऐकून असं जर काही करायचा प्रयत्न जरी झाला तर एखाद्या वेळेस सावध नसताना एखादा गोष्ट होऊ शकते. पण त्याच्यानंतरचे परिणाम तुम्हाला माहीत असतील की काय होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला एकदा सगळ्यांना विनंती करतो की असं कुठलाही असंविधानिक पद्धतीनं वागू नका. बरं नाही राहणार आहे ते. बाकी सगळ्या माझ्या मित्राला, सगळ्या माझ्या कार्यकर्त्याला विनंती आहे की माझ्यासोबत यावं. मी आपली काळजी घ्यायला तत्पर आहे. हमेशा तुमच्यासोबत होतो, हमेशा तुमच्यासोबत राहील. त्याबद्दल कुठल्याही दुमत कोणी बाळगायची गरज नाही. जय महाराष्ट्र.